नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सुमित माळी द ट्रॅव्हलर. तर आपण इथं आता 50 रुपये तिकीट काढलंय. पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. तर मित्रांनो, हे उद्यान आणि प्राणी संग्रहालय महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आले आहे. सुरुवातीला हे छोटे उद्यान होते, पण नंतर त्यात प्राणी संग्रहालयाची भर घालून विस्तार करण्यात आला. 1990च्या दशकात येथे सिंह, वाघ, हत्ती, अस्वल यांसारखे प्राणी आणले गेले, जे जनजागृतीसाठी महत्त्वाचे पाऊल होते. 1995 मध्ये वसुंधरा थिएटर, पक्षी उद्यान आणि स्नेक पार्क सुरू करण्यात आले. सुरुवातीला सुमारे 14 एकर क्षेत्रात असलेले उद्यान नंतर वाढून सुमारे 34 एकरपर्यंत विस्तारले. प्राणी संग्रहालयात आज शिरल्यावर आपल्याला पहिल्यांदाच काळवीट हा प्राणी बघायला भेटतो. काळवीटला इंग्लिशमध्ये ब्लॅक बक असे म्हणतात. हा भारतातील एक सुंदर आणि वेगवान वन्य प्राणी आहे. त्याला मराठीत काळवीट असे म्हणतात. हा प्राणी हरिण वर्गातील भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेषतः महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या भागात आढळतो. नर काळविटाचा रंग काळा आणि पांढरा असतो. मादीचा रंग फिकट तपकिरी असतो. नराला लांब व वाकडी शिंगे असतात. हा प्राणी खूप वेगवान धावू शकतो, 80 किलोमीटर तास पर्यंत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सायाळ मध्ये झोपलाय. त्याला साळींदर असेही म्हणतात. त्याच्या अंगावर असलेल्या टोकदार काट्यांमुळे तो सहज ओळखता येतो. शरीरावर लांब टोकदार काटे असतात. धोका जाणवला की हे काटे उभे करतो. त्याचा रंग काळा, तपकिरी आणि पांढऱ्या रेषा असतात. आकाराने मध्यम ते मोठा प्राणी आहे. सायाळ हा शाकाहारी आहे, मुळे, फळे, झाडाची साल, पिके खातो. किती तर मित्रांनो, तुम्ही आता बघता माकड. माकड ते सगळ्यांनाच माहिती आहे. माकड हा अतिशय हुशार, चपळ आणि खेळकर प्राणी आहे. त्याच्या माणसांसारख्या सवयींमुळे तो सर्वांना आवडतो. माकड हा सस्तन प्राणी आहे. जगातील अनेक देशात आढळतो. विशेषतः भारतात मोठ्या प्रमाणात माकडांचे प्रमाण आहे. तो झाडावर राहणारा प्राणी आहे. शरीर लहान ते मध्यम आकाराचे असते. लांब शेपटी काही जातीमध्ये नसते. हातपाय मजबूत आणि पकड चांगली असते. तर तुम्ही बघू शकता, हा आहे कोल्हा. कोल्हा हा एक चतुर आणि हुशार वन्य प्राणी आहे. जंगलात तसेच काही वेळा माणसांच्या वस्तीजवळ आढळतो. शरीर लहान व सडपातळ असते. रंग तपकिरी, राखाडी किंवा पिवळसर. लांब झुपकेदार शेपटी ही त्याची खास ओळख असते. आता हा पक्षी सर्वांनाच माहिती असेल. याचं नाव आहे इमू. इमू हा पक्षी आकाराने खूप मोठा आणि वेगाने धावणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. तो पक्षी उडू शकत नाही. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षी आहे. शाहमृग 1 नंबर आहे, 2 नंबर इमू पक्षी. इमू पक्ष्याचा मूळ देश हा ऑस्ट्रेलिया आहे. इमू पक्ष्याची उंची सुमारे 5 ते 6 फूट असते. वजन 30 ते 45 किलो. त्याचे पिसे तपकिरी आणि मऊ असतात. पंख लहान असल्यामुळे उडू शकत नाही. लांब आणि मजबूत पाय असतात. इमू हा सर्वभक्षी पक्षी आहे. फळे, बिया, गवत, कीटक पण खातो. जास्त करून तो पक्षी मोकळ्या गवताळ प्रदेशात आणि जंगलात राहतो. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. इमू खूप वेगाने धावू शकतो. तर मित्रांनो,
हा प्राणी हरिण वर्गातील आहे. त्याच्या शिंगामुळे तो ओळखला जातो. भारत आणि नेपाळमध्ये आढळतो. नरांच्या शिंगांना अनेक फाटे असतात, साधारणतः 12 किंवा अधिक. रंग त्याचा पिवळसर तपकिरी असतो. शरीर मोठे आणि मजबूत असते. हा शाकाहारी आहे. गवत, पाने, दलदलीचा आणि गवताळ प्रदेशात राहतो. पाण्याजवळ राहणे त्याला पसंत आहे. या हरिण वर्गातील प्राणीचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा. अरे आता काय पाहिलं? बारासिंग पाहिजे तुला, व्हिडिओ कॉल कर. मग वाघ, हा आता बारासिंग पाहू राहिले. वाघ पाहिजे, अजून हरण पाहिले, ते साळींदर काय ते पाहिले. तर मित्रांनो, हा आहे नीलगाय. हा भारतातील सर्वात मोठा हरिण आहे. त्याला ब्लू बुल असेही म्हणतात. भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. नर नीलगायचा रंग निळसर राखाडी असतो. मादीचा रंग तपकिरी असतो. नराला लहान सरळ शिंगे असतात. शरीर मोठे आणि मजबूत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओत बघितलेले प्राणी तुम्हाला आवडले की नाही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुढच्या व्हिडिओत आपण अजूनही प्राणी बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.